नमस्ते सर्वांना, मी जुईली। आज आपण बनवणार आहोत पंजाबी छोले। जर तुम्हाला छोले आवडत असतील तर आजची रेसिपी तुम्ही नक्की मिस करू शकत नाही। एकदम टेस्टी आणि मसालेदार। चला तर आता आपण रेसिपीची सुरुवात करू। इथे मी पाव किलो छोले रात्रभर भिजायला ठेवले होते। आता आपण कुकरमध्ये ते शिजवून घ्यायचे आहे। त्यासाठी कुकरमध्ये छोले, 2 ग्लासभर पाणी, चिमूटभर खायचा सोडा व मीठ घालायचे। तसेच एक छोटा चमचा चहा पावडर ही एका कपड्यामध्ये बांधून ती पोटली यात टाकायची। इथे मी माझ्याकडे हे भांडं असल्यामुळे त्याचा वापर केलाय। बाजारात हे भांडं सहज उपलब्ध होते। चला तर आता आपले हे छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। इथे मी कढाईमध्ये तेल तापवून घेतले आहे। आता आपण त्याच्यामध्ये उभे चिरलेले कांदे टाकायचे। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते। कांदे छान लालसर गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे। कांदा चांगला परतला की त्यामध्ये एक छोटा चमचा काश्मीरी पावडर, एक छोटा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट व एक चमचा धने पावडर टाकून चांगल्या प्रकारे परतायचे आहे। मग त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा छोले मसालाही टाकायचा आहे व पुन्हा एकदा परतायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो उभा कापलेला घालायचा आणि तोही परतायचा। टोमॅटो परतला की आता आपण त्याच्यामध्ये अद्रकचे बारीक केलेले तुकडेही टाकायचे। त्यानंतर 3-4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ टाकायचे व हे मसाले चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। मसाले परतताय तोपर्यंत आपण आपले छोले शिजले का ते पाहू। बघा, छोलेही छान शिजले आहेत। त्यातील हे चहा पावडरचं भांडं काढून टाकायचं। चहा पावडरमुळे छोल्याला एक छान रंगही येतो। आता इथे आपला हा मसाला परतून झालेला आहे। बघा किती छान तेलही सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे शिजलेले छोले टाकायचे आणि एकजीव होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण मंद आचेवर झाकण ठेवून हे छोले एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। छोल्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा आमचूर पावडर व कसुरी मेथीही घालायची व पुन्हा एकदा मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे। आता आपण त्याला फोडणी देऊ। त्यासाठी मी इथे फोडणीच्या भांड्यामध्ये 2 छोटे चमचे तूप घेतले आहे। त्याच्यामध्ये हिंग, हिरवी मिरची, जिरं, एक छोटा चमचा काश्मीरी पावडर, एक छोटा चमचा गरम मसाला व कोथिंबीर टाकायची। आता ही फोडणी आपण छोल्याला द्यायची आहे। बघा दिसतायत की नाही किती छान छोले। जसे दिसतात तसे चवीलाही खूप उत्कृष्ट आहे। आता पण ह्याला एका प्लेटमध्ये काढून गार्निश करून घेऊ। तुम्ही याला भटुरे, पुरी, परोठे तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता। असे हे छोले तुम्हाला आवडले असतील तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।